नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जेव्हा ध्येय निश्चित आणि चिकाटी प्रबळ असते तेव्हा यश नक्कीच मिळते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री विशेष मोहीम राबवत एमडी ड्रग्जसह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली। नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये। बुधवारी रात्री साधारणतः 2:30 सुमारास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही केली। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल आदर्श देशी विलायती जवळ सापळा रचून आरोपी सय्यद नाझीम सय्यद कासिम वय वर्ष 35 राहणार मसानगंज याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान आरोपीकडून सुमारे 12 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कार्यवाहीचा वेग वाढवला आहे। मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे अमरावती पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कतेचा संदेश दिला आहे। ड्रग्ज विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत। अमरावती शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाच्या आरोग्य विभागाची मोठी कारवाई करण्यात आली। बडनेरा परिसरात तब्बल 12 ते 15 वर्षांपासून स्वतःला मूळव्याध तज्ञ सांगून उपचार करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला। वैद्यकीय कागदपत्रे नसतानाही अलोपॅथीसह विविध पद्धतीची औषध देत ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दवाखान्यावर छापा टाकला। अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींच्या आधारे बडनेरा येथील नगीमा मस्जिद जवळ आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या दवाखान्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले। मुख्यालयातील डॉक्टर रुपेश खळसे, शहरी आरोग्य केंद्र बडनेराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान शाह आणि त्यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून सापळा रचला। संबंधित व्यक्तीने रुग्णाची तपासणी करून फी घेतली, ॲलोपॅथीची औषधे लिहून दिली आणि मूळव्याध ऑपरेशनसाठी 10 ते 15 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले। यानंतर पथकाने दवाखान्यात जाऊन वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र आढळले नाही। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 24 तासांची मुदत देण्यात आली। मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या तात्काळ आदेशानंतर पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर धाड टाकण्यात आली। या कार्यवाहीत ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि इलेक्ट्रो होमिओपॅथिक औषधे, ऑपरेशनचे साहित्य, पोस्ट्रोकॉफी उपकरणे तसेच मूळव्याध भगंदर स्पेशालिस्ट असं फलक जप्त करण्यात आले। वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत विविध कलमान्वये बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की अमरावती शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही। नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्यास तात्काळ तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे। अमरावतीत बोगस डॉक्टरांविरोधातील ही मोठी कारवाई असून पुढेही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावती महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या गळगळेश्वर प्रभाग क्रमांक 17 येथील कोल्हापुरी गेट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे सांडपाणी तुंबून अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। नाली काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे। इकडे कचऱ्याच्या गाड्या येत नाही
इकडे नाले काढण्यावाली येत नाही. ते तुझा विहारापाशी किती मोठी डोब आहे, ते पण डोब ते जरासा माल नाही टाकून देऊन राहिले. काही उतार नाही काढला पाण्याचा. हा, नळ नाही येत कितला दिवस. हा ना, आम्ही कंप्लेंट दिली होती आहे ना, तर मग गेले आलेच नाही अजूनही. म्हणजे इकडे कोणी येतच नाही. आम्हाला नुसतं फक्त इलेक्शनच्या वेळेस विचारतात, बाकी विचारतच नाही. वर्षा झाली का बम तरच हा, किती करायचं ते फक्त माणूस पाहिजे आमच्या तिथं. बसाची घरापाशी. व्यवस्था नाही आम्हाला बरोबर. वंदना घेतो म्हटलं ना तर लय करत जाते हा, आम्हाला तिथं. आम्हाला फक्त आश्वासन देते का बस आम्ही करतो करतो करतो, पण एकही जण करत नाही, एकही जण काहीच करून नाही पाहून राहिले. एक महिना झाला नगरसेवक घेऊन बघितलं नाही कोणी. काहीच नाही, कोणीच नाही, येतच काहीच नाही. नाही फक्त ते. एकदा अशी गतकरी आले होते. आशिष भाऊ आले. आशिष भाऊने एवढा लाईट दिला लावून त्याच्या उपर काहीच नाही केलं कोणच. जस्ट तेवढ्या पुरते येतात. 3 महिने आमच्या लाईट बंद राहते, कोणी येऊन नाही पाहिजे. इलेक्शनच्या वेळेस लगेच सारे जण येऊ आमच्या हातापाय मारतात. पायजा पायजा पायजा. वर्षातील लेकरं शाळेत नाही जात म्हटलं. लय जरा. 2-2 महिने घरी राहतात. दरम्यान कचरा संकलनही नियमित होत नसल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. स्वच्छता आणि देखभालीचा पूर्ण अभाव दिसून येत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दादा तुमची समस्या काय झालं नेमकं, तुम्ही तो आम्हाला हमारी समस्या ये है कि हमारे मोहल्ले में कोल्हापुरी गेट भातकुली रोड, यहाँ पे गंदगी बहुत है, नाली नहीं निकल रही, कचरा नहीं उठा रहे, झाड़ू नहीं लग रही, बड़े बड़े मच्छर है। हमको कोई नेता कोई नगर सेवक की कोई सुविधा नहीं है। हमको हम बहुत परेशान हो गए, कंप्लेंट लिख दे के थक गए हम। अभी 1 महीना हो गया इलेक्शन के लिए, उसके बाद में भी एक महीने में एक बार नाली निकली, कचरा 8 दिन बाद उठा, उसके बाद से अभी तक कोई नहीं आए। ये रोडों के लाइट बने, झाड़ू नहीं लगी, कचरा नहीं उठा रहे, बड़े बड़े मच्छर है, छोटे छोटे बाल बच्चे बीमार पड़ रहे, कोई सुविधा नहीं मिल रही हमको। और उसके अलावा आपको शौचालय का भी कुछ काम शौचालय में भी जाके देखो सर आप, शौचालय में कोई सफाई नहीं है, पूरी लेटरिन पूरी गंदगी भरी हुई, लेडीजों को जगह नहीं है, बच्चे को जगह नहीं है, कुत्ता भी नहीं जा रहा उसमें, पूरी गंदगी भरी हुई पड़ी लेटरिन में, साफ होता ही बताया हमने, दरवाजे वगैरह कुछ भी नहीं है, सफाई नहीं हो रही, कुछ नहीं है। लेके जा रहे। याशिवाय अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही अनियमित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नळाला वेळेवर पाणी येत नसल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. आमच्या इकडे नाही लाईन, आमच्या गल्लीमध्ये अंधार पडते तर लाईन नाही, पाणी नाही. पाणी आम्हाला अर्धा 1 घंटा सोडते आणि बंद करते. इकडे आम्हाला कचऱ्याची गाडी पण देत नाही. आम्हाला कचरा टाका तर घनघन करते ते लोक. आम्ही कचरा कुठं टाका, नाल्यात नेऊन टाका लागते आम्हाला. सरी गंदगिरी फिरून राहिली इकडे, सरे मच्छर कचऱ्याच्या गाड्या येत नाही का? नाही, एकही नाही येत. आणि आम्हाला नाल्यात नेऊन टाका लागते कचरा. डब्बे भरा म्हणते, घरी म्हणते, कचरा नाल्यात नेऊन टाका म्हणते. नगरसेवकांना सांगितलं का तुम्ही? हा, नगरसेवकाला सांगितलं. वेळा गेलो त्याच्या घरी, ते पोस्टर लावते आमच्या इकडे आणि लाईट नाही ना, काहीच नाही आमच्या इकडे. झाडं गिडं तोडले, लाईट देतो म्हणते, लाईट काही देऊन नाही राहिले, पाणी आम्हाला भेटून नाही राहिलं. महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून होत आहे. अमरावती शहरात शिवजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. सिपना महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भव्य बाईक रॅली, ढोल ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा कला सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले होते. विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे आणि घोषणांनी शहर दणाणून सोडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कला सादर केल्यात. तलवारबाजी, पारंपरिक वेशभूषा आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला. पुण्यश्लोक राजमाता, वीरमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय हो. माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय हो. माँसाहेब जिजाऊ माँसाहेबांचा विजय हो. महाराज गणपती गणपती अश्वपती भूपती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टावधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा नमः पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे शिव छत्रपती महाराज यांचा आज जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होतो। तसेच अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या जयघोषात जे आहेत मोठ्या प्रमाणात जल्लोष करून ढोल ताशांच्या गजरात शिव छत्रपती यांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण अमरावतीमध्ये सुद्धा साजरा होतो। आपल्यासोबत जगदीश गुप्ता आहेत। भाऊ, काय सांगाल, दरवर्षी आपला हा सोहळा मोठ्या थाटामाटात होतो, यावर्षी सुद्धा मोठ्या जे आहेत जल्लोषात जन्मोत्सव काय सांगाल? सिपना परिवार दोन महापुरुषांचं जन्मोत्सव अतिशय उत्साहानं साजरा करीत असतो। युवा दिनाच्या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव आणि 19 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे दैवत, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं आमचे विद्यार्थी सिपना परिवार मोठ्या उत्साहानं साजरा करीत आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करीत असताना एक गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडनं प्रेरणा घेऊन अमरावतीतल्या अनेक विविध संघटना हा शिव जन्मोत्सव साजरा करीत आहे, याचा आनंद आहे। आणि शिवाजी महाराज घराघरापर्यंत त्यांचा त्याग, त्यांनी हिंदुस्थानासाठी केलेले कार्य नवीन पिढीला मिळालं पाहिजे, हा या कार्यक्रमाच्या मागचा उद्दिष्ट राहतो। आणि मला असं वाटते की सिपना परिवार यामध्ये यशस्वी होत आहे। भविष्यात सुद्धा अमरावतीमध्ये हा जन्मोत्सव अमरावतीकर मोठ्या उत्साहानं साजरा करेल असा मला पूर्ण विश्वास आहे। परिवाराचं किती वर्ष आहे आणि यावर्षी काही विशेष करण्याचा प्रयत्न असेल? दरवर्षी आमच्या इथे शिवचरित्रावर बोलणारे अभ्यासू व्यक्तिमत्व येत असतात। यावर्षी श्री देशमुख जे दरवर्षी गडावर जाऊन प्रत्यक्ष महाराजांनी काय कार्य केले असतील, त्यामध्ये काय अडचणी असतील, एक एक विषयाला घेऊन त्यांचा सखोल अभ्यास आहे असं प्रत्येक व्याख्याता किंवा अभ्यासू आमच्या इथे येत असते। यावर्षी सुद्धा देशमुख हे आमच्या विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास सांगणार आहे। त्या इतिहासाच्या माध्यमातून महाराजांनी कसं संघर्ष केलं, त्यांचं नियोजन कसं होतं, कसे गड जिवंत ठेवले, या सर्वस्वी माहिती नवीन पिढीला या माध्यमानं होत आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे भविष्यात सुद्धा अमरावतीच्या नवीन पिढीला, अमरावतीतच नव्हे तर आपल्यासारख्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानात हा महाराजांचा जो त्याग आहे, महाराजांचा जो शौर्य आहे, महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याची माहिती संपूर्ण नवीन पिढीला पोचेल असा ठाम विश्वास मला आहे। जय शिवाजी। नक्कीच एकंदरीत सिपना परिवाराच्या वतीने दरवर्षी जे आहे तो बाईक रॅली असेल किंवा राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येतो। यावर्षी सुद्धा सिपना परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीची असेल किंवा अमरावती शहरातील राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करून जे आहेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय। आणि विशेष म्हणजे अनेक जे आहेत समाज प्रबोधन करणारे कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा सिपना परिवाराच्या वतीने करण्यात येत असते, असं एकंदरीत जे आहेत सिपना परिवाराच्या वतीने जे आहे जगदीश गुप्ता यांनी व्यक्त केलेले आहेत।
अनेक कार्यक्रम शिवजन्मोत्सवाचे आम्ही आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कडे पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. सिपना महाविद्यालयाच्या पुढाकाराने आयोजित या भव्य शिवजयंती सोहळ्याने अमरावतीत उत्साह आणि ऐक्याचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिकच स्मरणीय ठरला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसर शिवभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. अशा स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहूया सविस्तर माहिती. गुरुवार 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही महापौरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेता चेतन गावंडे व अविनाश मार्डीकर तसेच अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. याशिवाय अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी आणि नगर सचिव तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध वातावरणात आणि शिवभक्तीच्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला. महानगरपालिकेत पार पडलेल्या या कार्यक्रमातून शिवरायांच्या कार्याची आठवण आणि प्रेरणा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देशभर लागू होऊ घातलेल्या नव्या 4 श्रम संहितांविरोधात कामगार संघटनांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. अमरावतीत संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारकडून 1 एप्रिल 2026 पासून देशभर लागू करण्याच्या तयारीत असलेल्या नव्या श्रम संहितेविरोधात अमरावतीत कामगार संघटना आक्रमक झाल्या. कामगार कष्टकरी आणि कर्मचारी विरोधी असल्याचा आरोप करत संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने देशव्यापी संपाला प्रतिसाद देण्यात आला. यावेळी एरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. हातात झेंडे, फलक आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. कॉर्पोरेट धार्जिण्या 4 श्रम संहितांचा रद्दबाद करा, महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा मागे घ्या, कंत्राटीकरण बंद करा, 26,000 रुपये किमान वेतन आणि 10,000 रुपये पेन्शन लागू करा, अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजना व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्या अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नावे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. या आंदोलनात आयटक, C2, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक कर्मचारी संघटना, किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विमा कर्मचारी संघटना यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. मी किसान सभेच्या अमरावती जिल्हा कौन्सिलच्या वतीनं या संपाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. ज्याप्रमाणे कामगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी या जनविरोधी धोरणाच्या माध्यमातून एक मोठा हल्ला या देशामध्ये कामगार कर्मचारी क्षेत्रावर होत आहे. 4 श्रमसंहितेच्या माध्यमातून कामगारांचे मूलभूत अधिकार, संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचं काम 2014 पासून मोदी सरकार या देशामध्ये करत आहे. पूर्वी असं घडलं नव्हतं. ज्याप्रमाणे या देशातला कामगार कर्मचारी संकटात आहे, त्याचप्रमाणे या देशातला शेतकरी, शेतमजूर सुद्धा संकटात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित करण्यात आलेली शिवदौड मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विविध वयोगटातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत क्रीडा स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले होते, तर उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते उपस्थित होते. यावेळी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी, प्राध्यापक सुभाष बनसोड आणि डॉक्टर अशोक घोगरे, डॉक्टर विधडे आणि डॉक्टर पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली आणि समारोप देखील त्याच ठिकाणी झाला. 19 वर्षाखालील मुले-मुली, 14 वर्षाखालील गट तसेच 45 वर्षांवरील पुरुष आणि 40 वर्षांवरील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेसाठी 10, 5 आणि 3 किलोमीटर अशी अंतर निश्चित करण्यात आली होती. स्पर्धकांनी जिद्द आणि चिकाटीने धाव पूर्ण करत क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटला. सकाळी 8 वाजता पार पडलेल्या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाला हेमंतराव काळमेघ, अतिरिक्त आयुक्त सूरज वाघमारे अमरावती, मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि प्राध्यापक प्रकाश देशमुख उपस्थित होते. प्रत्येक गटातील प्रथम ते 6व्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र, मेडल आणि अल्पोपहार देण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत युवकांना क्रीडा, शिस्त आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा संचालक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये अंडर 14चा जो ग्रुप आहे, मुली आणि मुले, त्याचप्रमाणे वुमेन्ससाठी ग्रुप आहे, अंडर अबव 40चा ग्रुप आहे आणि मेनसाठी सुद्धा 45चा ग्रुप आहे आणि 10 किलोमीटरची रेस ही ओपन साठी आहे. अंडर 14 साठी 3 किलोमीटर मुलींसाठी आणि 5 किलोमीटर मुलांसाठी. या स्पर्धेमध्ये अमरावतीकरांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये जवळपास 1200 विद्यार्थी सहभागी झालेले आहे. या स्पर्धेचं उद्घाटन माननीय कुलगुरू साहेब संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मिलिंदजी बारहाते साहेब यांनी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आणि या आयोजन समितीचे स्वागत अध्यक्ष माननीय दिलीप बाबू इंगोले साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अमरावतीचे प्रथम महापौर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू पाटील साहेब या सर्वांच्या हस्ते, त्याचप्रमाणे शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य बनसोड साहेब या सर्वांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा, खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आणि स्पर्धेला सकाळी 6:30 वाजता सुरुवात झाली. सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अमरावतीत पार पडलेल्या शिवदोळ मॅरेथॉनमुळे युवकांमध्ये क्रीडा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय. अमरावतीतील बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अल्मास कॉलनी जवळील एका छोट्या ओपन प्लॉट मध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत पडलेलं असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलं. प्राथमिक अंदाजानुसार हे अर्भक रात्रीपासूनच त्या ठिकाणी पडून असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून त्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला देखील पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली. नवजात अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याला कोणी इथे आणि कशासाठी टाकून दिले याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मानवी संवेदनांना काळिंबा फासणाऱ्या या घटनेमुळे संतापही व्यक्त केला जात आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाचे वातावरण शिवमय झाले होते. पाहूया सविस्तर रिपोर्ट. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, नगरसेविका रजनी डोंगरे तसेच मेघवानी यांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. रेन्साई सोनल रंगारी यांच्या चमूने सादर केलेल्या शिवकालीन युद्धकलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. तलवारबाजी, दांडपट्टा आणि पारंपरिक युद्ध कौशल्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जयंती उत्सव समितीच्या वतीने सहभागी खेळाडूंना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच रेन्साई सोनल रंगारी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिस्त, उत्साह आणि शिवभक्तीने भारलेला हा सोहळा बडनेराकरांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मिल्खे यांनी केले. शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाने परिसरात देशभक्ती आणि शिवभक्तीचे वातावरण निर्माण केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी शिवरायांना अभिवादन केले. अशाच स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. धारणी तालुक्यात 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी विविध गावांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. धारणी तहसील कार्यालयात जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. धारणी तहसील कार्यालयात महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, तहसीलदार प्रदीप शेवाळे, ठाणेदार अवतार सिंह चौहान, कार्यकारी अभियंता जाधव, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी आणि समस्या मांडल्या. सीओ मोहपात्रा यांनी या काळजीपूर्वक ऐकून संबंधित विभागांना तातडीने निवारणासाठी सूचना दिल्या. यानंतर मोगरदा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली. गावातील संगणकीकृत वाचनालय, डिजिटल अंगणवाडी, डिजिटल जिल्हा परिषद शाळा, अपंगांसाठी 5% निधी वाटप, महिला व बाल कल्याणासाठी 15% निधी तसेच मुलींना सायकल वाटप या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्या नागरिकांना वर्षभर मोफत चक्की आटा देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे पाहण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धारणी तालुक्यातील गावांमध्ये प्रशासनाने थेट जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विकास कामांचा आढावा घेत पुढील नियोजनालाही गती मिळणार असल्याचे संकेत आहेत. धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धारणी शहरामध्ये पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. येणाऱ्या होळी, ईद आणि शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुसूचित घटना घडू नये तसेच सर्व सण शांततेत आणि उत्साहात पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली. या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड पथकाचा मोठ्या संख्येने सहभाग होता. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्च काढत पोलिसांनी आपली उपस्थिती दाखवून दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सण सामंजस्याने साजरे करावेत, कायदा हातात घेऊ नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पोलीस दल 24 तास सतर्क असून धारणी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकातील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अभ्यंकर भवन समोर सुभाष रोड
आग्याराम देवी चौक येथे पाळत ठेवण्यात आली। यावेळी खबऱ्याने दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम ऍक्टिवा गाडीवरून एमडी ड्रग्सची डिलिव्हरी देण्यासाठी येताना दिसला। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 512 ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण 1,03,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी संजय रामप्रकाश गंगवानी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वी IPL जुगाराचे 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमरदीप श्रीनारायण शर्मा राहणार इंदोर याने ट्रॅव्हल्स मार्फत एमडी ड्रग्सचे पार्सल नागपूरला पाठविल्याची कबुली अटक आरोपीने दिली आहे। अमरदीप शर्मा याच्यावर इतर कलमांमुळे तब्बल 15 गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 22 क 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दुसरा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 13 तारखेला NDPSच्या आमच्या पथकाने त्या ठिकाणी 512 ग्राम एमडी जप्त केला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मोठी कन्साइनमेंट आहे। अलीकडच्या काळात नागपूरमध्ये जो एमडीचा साठा येतोय आणि गांजा जो येतोय, ज्यावेळेस आम्ही त्याचं इंटरसेप्शन करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की एक तर राजस्थान टू इंदोर टू नागपूर या पद्धतीने हा गांजा येतोय। आता ह्याच्यामधला संजय गंगवानी नावाचा आरोपी जो आहे त्याला आम्ही 512 ग्राम गांजा सहित त्याच्या मोपेड सहित अटक केलेला आहे। जवळपास त्याची किंमत पूर्ण 1,03,00,000 इतकी त्या एमडीची किंमत होते आणि याच्या मागची बॅकवर्ड लिंक ही आम्हाला इंदोरपर्यंत जाताना दिसते। फर्दर तपासासाठी आमची इन्व्हेस्टिगेशनची टीम आम्ही बाहेर पाठवलेली आहे। कुठं तिथं कारखाना आहे की मधलाच पेडलरपेक्षा वरती स्टेपचा माणूस आहे याचा तपास आम्ही घेत आहोत। संजय गंगवानीचा ज्यावेळेस रेकॉर्ड आम्ही पाहिला तर त्याच्यावर पूर्वी 2 क्रिकेट सट्ट्याचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून येतं। यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या कन्साइनमेंट आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू आहे। 21 तारखेपर्यंत संजय गंगवानीची PCR आम्हाला प्राप्त झालेली आहे। जर यापूर्वी त्यांनी आणलेला असेल तर कोणाकोणाला दिलेला आहे, त्याची फर्दर बिलो लिंक कुठे कुठे आहे आणि विक्रीची ठिकाणं कुठली कुठली आहेत या दृष्टिकोनातून आम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं बॅकवर्ड लिंक्स ज्या आहेत त्या बॅकवर्ड लिंक्सवर आमचं लक्ष आहे की जेणेकरून तिथूनच मूळ मुद्द्यालाच आपण हात घातला पाहिजे आणि इरॅडिकेशनच्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे। वे ऑफ ट्रान्सपोर्ट जो होता एमडीचा तो आम्हाला लक्षात आलं की ट्रॅव्हल्स आहे। मागे एकदा ज्यावेळेस वे ऑफ ट्रान्सपोर्ट लक्षात आलं मुंबईवरून रेल्वेने येत होतं आणि तेही अननोन व्यक्तीच्या मार्फत, म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला। इथे ट्रॅव्हल्स वरून पार्सल येतं आणि पार्सलसाठी हा व्यक्ती जातो आणि उचलतो आणि पार्सल घेऊन संबंधितांना तो देतो असं लक्षात आलेलं आहे। त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। अशा 2 मोठ्या कारवाईच्या दृष्टीने ही पत्रपरिषद आजची घेतलेली होती। नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी। सदर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 2 महिन्यात हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या तब्बल 65 मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढले आहेत। विशेष म्हणजे काही मोबाईल राज्याबाहेर गेलेले असतानाही तांत्रिक तपासाच्या मदतीने ते परत मिळवण्यात आले आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। सदर पोलीस स्टेशन नागपूर येथे दाखल झालेल्या हरवलेल्या आणि चोरीच्या मोबाईल प्रकरणांचा सखोल तपास करण्यात आला। या कार्यवाहीत एकूण 65 मोबाईल फोन रिकव्हर करण्यात आले। यातील काही मोबाईल पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वापरात असल्याचे आढळून आले। तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तपास पथकाने हे मोबाईल परत मिळविले आणि या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली। मोबाईल शोधण्यासाठी CEIR म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला। हे पोर्टल भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत कार्यरत आहे। चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये इतर सिम कार्ड वापरले गेले तर त्याची माहिती CEIR प्रणालीद्वारे पोलिसांना मिळते आणि त्या आधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेता येतो। मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तात्काळ सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी तसेच CEIR पोर्टलवर माहिती भरावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। सर्वात प्रथम आपल्याला याबद्दल माहिती देतो की सदर पोलीस स्टेशनकडे मागील 2 महिन्यामधील कारवाई आहे। एकंदरीत जे हरवले गेलेले किंवा चोरी गेलेले जे मोबाईल रजिस्टर होतात त्यापैकी सध्या
65 मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत. सर्व मोबाईलची किंमत अंदाजे 11.5 लाख रुपयाच्या दरम्यान आहे. यातील मोबाईल आपण राज्यातून तसेच पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा परराज्यात देखील गेलेले मोबाईल सदर पोलीस स्टेशनकडील तपास पथक यांनी रिकवर केलेले आहेत. यामध्ये पोलीस स्टेशनकडील तपास पथकामधील PSI घोगरे साहेब, त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल आशिष भाळ, ASI दुर्गेश ठाकूर, हेड कॉन्स्टेबल मोहन सिंग ठाकूर, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कार्य याच्यामध्ये केलेलं आहे आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे, जे संपूर्ण याची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांना मदतीला PC पोलीस कॉन्स्टेबल बालाजी आणि पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव यांच्या पथकांनी कामगिरी केलेली आहे. आणि यासाठी आम्हाला परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा सर, त्याचबरोबर सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे. या संदर्भात आणखी माहिती सांगायचं म्हणजे आपल्याकडे आपला जवळ मोबाईल चोरीला जातो किंवा घाळ होतं किंवा हरवला जातो, त्याच प्रत्येक मोबाईल धारकाने या संदर्भात आपली तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली पाहिजे. कारण यामध्ये CEIR नावाचं एक पोर्टल आहे, जे की भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या अंतर्गत चालवलं जाते. या पोर्टलचा अर्थ आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. त्याचा उद्देश हा सरकारने सांगितलेला आहे की जो कुठला मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल तो मोबाईल या पोर्टलमधून ब्लॉक केला जातो आणि कुठल्याही नेटवर्कवर तो मोबाईल नंतर वापरला जात नाही. परंतु त्या मोबाईलमध्ये जर आपल्या सिम व्यतिरिक्त इतर कुठलं सिम इन्सर्ट झालं तर त्याची बाबत आम्हाला पोलीस स्टेशनच्या पोर्टलवर तर त्याची माहिती मिळते. त्या अनुषंगाने आम्ही तो मोबाईल ज्या ठिकाणी वापरला जात आहे त्याच्याबद्दल ट्रेस करून राज्यातून तसेच परराज्यातून वेगवेगळे पथक पाठवून ते मोबाईल रिकवर करत असतो. तर पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना आव्हान आहे, आपला ज्यावेळेस मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल, घाळ होईल, त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्या. आणि या पोर्टलमध्ये स्वतः कंप्लेनंटसुद्धा आपलं मोबाईलची चोरी किंवा घाळ झालेली गोष्ट डिटेल्स नोंदवू शकतात. जर आपल्याला आपल्या पोर्टलवर जाऊन नोंदवता येत नसेल तर पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनच्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या गोष्टी नोंदवल्या जातात. सर्वात महत्त्वाचा वापर ह्याचा जो केला आहे तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्यासाठी, ब्लॉक करण्यासाठी आणि अनब्लॉक करण्यासाठी याकरता याचा वापर पोर्टलचा होतो. तर याच्यामध्ये आपण या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याप्रमाणे ह्या महिन्यामध्ये आपल्याला अशी कामगिरी करता आली आहे. तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे 65 मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याची तक्रार नागपूर सायबर पोलिसांकडे दाखल झाली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ प्राथमिक चौकशी करून IT ऍक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार इंस्टाग्रामवरील 3 वेगवेगळ्या अकाउंटवरून या रील्स तयार करून व्हायरल करण्यात आल्या होत्या. या व्हिडिओमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे या अकाउंटची माहिती मागविली असून आक्षेपार्ह कंटेंट हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 2 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून आरोपींची ओळख पटविण्यासाठी समांतर तपास सुरू आहे. तपासात व्हिडिओची सत्यता, त्यामागील उद्देश आणि तो नेमका कुठून अपलोड करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. आरोपींची ओळख पटताच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान तक्रारदारांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत जनप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कडक संदेश देण्याची गरज व्यक्त केली आहे. सायबर पोलीस स्टेशन नागपूर येथे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक, आक्षेपार्ह अशा 3 वेगवेगळ्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमचा भारतीय न्यायसंहिता आणि IT ॲक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आम्ही त्या हँडलरची आम्ही माहिती त्या संबंधित प्लॅटफॉर्मकडून आम्ही मागवत आहोत आणि आमचे
माननीय नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री वसंत परदेशी सर, माननीय पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या टीम बनवून आम्ही समांतर तपास आम्ही सुरू केलेला आहे. लवकरात लवकर आम्ही याच्यातला जे आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेऊन संबंधित गुन्हा आम्ही उघडकीस आणू. स्वरूप म्हणजे याच्यामध्ये काही जुन्या काही चुकीच्या ज्या घटना चुकीच्या मार्गाने त्यांनी प्रसारित त्याच्यामध्ये केलेल्या होत्या, त्याच्यातली सत्यता न पडताळता चुकीची माहिती प्रसारित केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. नागपूर शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने धडक कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कळमना परिसरात सापळा रचला. अभिलेखावरील गुन्हेगार शुभम जंगेल याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. घर झडती दरम्यान 2 जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान शुभमने पिस्तूल सागर चौधरीकडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सागर चौधरी यालाही अटक केली. पुढील तपासात सागरला पिस्तूल श्रेयस यादव याने विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. श्रेयस यादव याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने अग्निशस्त्र पारडी येथील वंश सिन्हा याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी वंश सिन्हाच्या घरातून बॅग जप्त केली असता त्यामध्ये 2 देसी बनावटीचे पिस्तूल, 4 मॅगझीन आणि 32 जिवंत काडतुसे आढळून आले. या कार्यवाहीत आरोपीकडून एकूण 2 पिस्तूल, 34 जिवंत काडतुसे, 4 मोबाईल फोन असा अंदाजे 1,76,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सखोल चौकशी श्रेयस यादव हा उत्तर प्रदेशातून 35,000 रुपये प्रति पिस्टल या दराने अग्निशस्त्रे विकत आणून नफा कमविण्याच्या उद्देशाने नागपुरात विक्री करत असल्याचे उघड झाले. 4ही आरोपींविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र गस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे API सुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली. चौकशी असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं. ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या, त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले. तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली. सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडं विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव याला परत दिलेलं आहे. त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली. श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे. आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं. आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे यश वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे. वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले. म्हणजे एकूण मुद्देमालाला टीमने जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत. 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयस यादव हा जौनपूर जिल्ह्यात गेला होता, बदलापूर या ठिकाणी. तिथे त्याचे कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं. वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता. कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री त्यांनी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या आरोपींना आम्ही 4 आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे. आता पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंकमध्ये कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की यूपी मधून आलेलं आहे, पण यूपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे. त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यात एटीएसच्या कार्यवाहीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुसद आणि उमरखेड येथील काही तरुण फुटबॉलपटूंवर संशयाची सुई फिरली असून त्यांचा संपर्क दहशतवादी संघटनांशी असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणांना देशाबाहेरील तसेच केरळ आणि बंगालमधील कथित कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठविण्याचा प्रयत्न सुरू होता. 4 दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कार्यवाहीत काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संशयास्पद कागदपत्रे हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. एटीएस गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण नेटवर्कवर गुप्तपणे सर्च ठेवत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेन वॉश करून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये वळविण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये क्रीडा क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर चौकशी सुरू असून संबंधित तरुणांच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांची सखोल तपासणी केली जात आहे. दरम्यान अधिकृत स्तरावरून अजून सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली तरी ही कार्यवाही राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक कारवाई समोर आली आहे. नागपूर तुळजापूर महामार्गालगत असलेल्या एका ढाब्यावर सुरू असलेल्या अंमली पदार्थाची विक्री स्थानिक गुन्हे शाखेने उघड केली आहे. लाखोंचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांना ताब्यात घेतले आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करत सुकडी शिवारातील दशमेश पंजाबी ढाब्यावर छापा टाकला. या कार्यवाहीत 18.15 ग्रॅम हिरोईन चिट्टा किंमत 1,81,500 रुपये तसेच 27 किलो 721 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ डोडा पावडर किंमत 1,38,605 रुपये असा एकूण 3,35,245 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरबजीत सिंग उर्फ करण भट्टा सिंग ढिल्लोन वय वर्ष 37 आणि जगीर सिंह मक्त्यार सिंग सिंधू वय वर्ष 53 दोन्ही राहणार सुकडी शिवार यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम 8क 15ब आणि 21ब अंतर्गत आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुंगीकरण औषधांच्या तस्करींवर आळा घालण्यासाठी ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. ढाब्याच्या आडून सुरू असलेला हा अंमली पदार्थाचा धंदा उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी कोणाचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे. पंधरा जानेवारी 2026 रोजी वरुड तालुक्यातील बेसखेडा येथील शेतकरी कृष्णाजी गुणवंत यावले यांच्या शेतातील गोठ्यातून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 3 गायी चोरी करून नेल्या होत्या. या प्रकरणी वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. तपासादरम्यान आरिफ असलम पठाण हा या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. तो वरुड येथे गॅरेजवर चोरीत वापरलेल्या अशोक लेलँड 202 या वाहनासह आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार चेतन विनोद वानखडे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन, 2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 3,32,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संपूर्ण कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानकडे यांच्या नेतृत्वात पार पडली असून पुढील तपास वरुड पोलीस करीत आहेत. एकोणीस फेब्रुवारी 2026 रोजी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृती स्थळ जाधवबाग पारडी रोड लिंबी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या मूर्तींच्या पूजनाने करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधत आरोग्य धनसंपदा सायकल ग्रुप आणि वंदे मातरम सायकल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत गाडगेबाबा स्मृती स्थळ असा सुमारे 10 किलोमीटरचा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य धनसंपदा सायकल ग्रुपचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली. या रॅलीत विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर, महिला ग्रुप, पर्यावरण कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली कार्यक्रमस्थळी पोहोचताच माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवजयंतीच्या निमित्ताने समाजात एकता, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. अकोट शहरात सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपच्या शहराध्यक्षाला सिग्नल ॲपवरून आलेल्या कॉलमध्ये आमदार प्रकाश भारसाकडे यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करून घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासात सक्रिय झाले आहेत. मात्र या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी अद्याप नकार दिलाय. दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या धमकीचा प्रकरणात आमदार प्रकाश भारसाकडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोण आहे शुभम लोणकर? खंडणीची धमकी देणारा शुभम लोणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेवरी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. याआधी शस्त्र तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी त्याच्याकडून 3 पिस्टल आणि जिवंत कारतूस जप्त केली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तो पुण्यातील वारजे परिसरातून अटक झाला होता आणि त्यानंतर जामिनावर सुटल्याची माहिती समोर आली होती. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. धमकी मिळाल्यानंतर संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. अकोट शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. आर्वी येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिव पंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. आर्वीतील देऊरवाडा रोड परिसरातील शालिग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार 15 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या धार्मिक महोत्सवाची सांगता गुरुवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:15 शुभमुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधीने झाली. दररोज सकाळी देवपूजन, हवन आणि विविध धार्मिक विधींना वातावरण भक्तिमय झाले होते. सुंदरकांड, मंगलमय भजन संध्या, जागरण आणि महिला मंडळाच्या भक्तिमय नृत्य प्रस्तुतीने कार्यक्रमाची शोभा वाढली. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ पार पडला, तर चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध श्याम भजन गायिका रजनी राजस्थानी यांच्या सुमधुर भजनांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यासविधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, 56 भोग आणि पूर्णाहुती यांसारखे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर आयोजित भव्य भजन संध्येनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंदिर व सभा मंडपाची भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि दूरदूरहून आलेल्या श्यामप्रेमींनी दर्शनाचा लाभ घेतला. वाशिम जिल्ह्यातील टोळ येथील मौनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात 12वीच्या भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान सामूहिक कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या भरारी पथकाने अचानक तपासणी केली असता परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या.
तपासणी दरम्यान तब्बल 581 विद्यार्थी सामूहिक कॉपी करत असल्याचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार 26 शिक्षक आणि 1 शिक्षकेतर कर्मचाऱ्याविरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक परीक्षा कायद्यानुसार कलम 3, 5, 7 आणि 8 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. या कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून सामूहिक कॉपी प्रकरणावर कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी जुमडा फाटा येथील एका 12वीच्या पेपरच्या सेंटरवर गैरप्रकाराबाबत शिक्षण विभागाने धाड टाकली होती. त्याच्यानंतर तेथील पथकाने दिलेल्या अहवालानुसार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वाशिम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे कलम 7 व 8 महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 27 जणांवर त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास आम्ही करत आहोत. गुन्हे वाढण्याची शक्यता आहे का? आता तपासात जे निष्पन्न होईल आणि ज्याचा हे असेल ते शिक्षण विभागाच्या अहवालावरून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करत आहोत. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.